तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीला कुरुंदवाडकरांचा सलाम, प्रतिमेला दुग्धाभिषेक करून व्यक्त केला पाठिंबा। राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ, बनावटगिरी आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या गैरप्रकारांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे राज्यभरात त्यांची कार्यशैली चर्चेचा विषय ठरली आहे। त्यांच्या पारदर्शक, निपक्षपाती आणि लोकाभिमुख कारभाराला पाठिंबा दर्शवण्यासाठी कुरुंदवाड शहरातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून अभिनव पद्धतीनं समर्थन व्यक्त केलं। शहरातील मध्यवर्ती मारुती चौक इथं सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थित नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जयघोषानं परिसर दणाणून सोडला। भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधं आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करून अनेक दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळे सर्वसामान्य जनतेत त्यांच्या कार्याविषयी विशेष आदर निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। उपस्थित वक्त्यांनी सांगितलं की शासकीय सेवेत राहून कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे आणि निपक्षपातीपणे काम करणारे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी असतात। तुकाराम मुंढे यांनी आपल्या कर्तव्यदक्ष आणि धाडसी भूमिकेतून प्रशासनातील पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाजानं ठामपणे उभं राहणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। यावेळी स्वातंत्र्य सैनिक श्रीपाल आलासे, कुरुंदवाड अर्बन बँकेचे माजी चेअरमन अरुण आलासे, आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, भाजप युवा नेते अभिजित बबलू पवार, लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, दिनेश कांबळे, अप्पासू भोसले, वैशाली जुगळे, शब्बीर बागवान, विजयकुमार माने, एन डी पाटील यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।